नमस्कार, माझं नाव आहे शीतल कळसकर आणि डायबिटीजवर चर्चा टॉक शोची एक विशेष सिरीज मी घेऊन आलेली आहे. आणि या विशेष सिरीजमध्ये आम्ही प्रकाश टाकणार आहोत डायबिटीज आणि त्याच्या मॅनेजमेंटवर. या बाबतीत जास्त बोलण्यासाठी, सविस्तरमध्ये माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत माननीय श्री डॉक्टर संजय गांधी सर. तुमचं स्वागत आहे आमच्या टॉक शोमध्ये सर. खूप खूप धन्यवाद, आज तुम्ही आमच्यासोबत इथे जुळले आहात. कार्यक्रमाला पुढे नेण्याच्या आधी मी विनंती करेल, तुम्ही आमच्या दर्शकांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. जरूर. मी डॉक्टर संजय गांधी, पुण्यात प्रॅक्टिस करतो, लोकमान्य नगरमध्ये गेली 32 वर्षे प्रॅक्टिस करतो आहे. आम्ही डायबिटीस पेशंट क्लब आणि A1C क्लब अशी एक इनोव्हेटिव्ह, कलेक्टिव्ह, कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी ट्रीटमेंट व्यवस्था मधुमेह रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा सुरू केली आहे. अतिउत्तम सर. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की डायबिटीज कसा टाळावा, तो टाळता येऊ शकतो का? फार उत्तम प्रश्न आहे तुझा शीतला. ॲक्च्युली डायबिटीस टाळावा का ही आजची या भारतीय प्रत्येक नागरिकाची गरज झाली आहे. तुला असं घर सापडणार नाही ज्यात मधुमेहाचा रुग्ण नाही. म्हणजे त्या मधुमेह रुग्णाच्या भावाला, बहिणीला, आईला, वडिलांना किंवा आणखी नातेवाईकांना मधुमेह आहे का, तो त्यांना ज्ञात आहे का, इथून आपण सुरुवात करूया. ज्ञात म्हणजे त्यांना तो डायग्नोज आहे का, माहिती झालेलं. कित्येक वेळा मधुमेह शरीरामध्ये 5-7 वर्ष राहतो, परंतु तो माणसाला काही तक्रार देत नाही. जेव्हा त्याची जखम भरत नाही किंवा तो मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी तपासलेला जातो किंवा इतर काही गोष्टीसाठी जातो, तेव्हा त्याला ते मधुमेह आहे असं अचानकच कळतं, संकट आल्यासारखं. काही लोकांना मात्र वारंवार लघवीचे इन्फेक्शन होणे स्त्रियांमध्ये, त्या लोकांनी मधुमेहाला परत परत तपासायला पाहिजे. पण आपला प्रश्न आहे टाळावा का, कसा टाळावा? पहिली गोष्ट, मधुमेही रुग्णांच्या नातेवाईकांना मधुमेह होण्याची शक्यता अधिक जास्त आहे, यात काही आता दुमत नाही आहे. टाईप 2 डायबिटीस, मी पुन्हा एकदा व्यवस्था सांगतो, टाईप 2 डायबिटीस. आता तो टाळायचा कसा, तर प्रत्येकाने स्वतःचं वजन स्वतःच्या उंचीला योग्य कसं ठेवता येईल असं वय वर्षे 20-25 पासूनच बघायची सुरुवात करायला पाहिजे. याचा अर्थ प्रत्येक घरातमध्ये वजन काटा पाहिजे. आता तो नाही आहे, आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा फक्त वजन काटा बाथरूममध्ये बघतो, तर तो प्रत्येक घरात पाहिजे. उंचीनुसार योग्य वजन ठेवणे, BMI म्हणतो आपण त्याला, बॉडी मास इंडेक्स, एक त्याचा अनुमान आहे. तसंच पोट, वेस्ट हिप सर्कम्फरन्स म्हणजे पोटाचा घेर, हा मोजला जात नाही, फक्त टेलरकडे मोजला जातो. आता तर टेलरकडे लोक जात नाहीत, रेडीमेड कपडे घेतात, त्यामुळे ते पोट बटणं अशीच ताणली जातात. या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि स्थूलता हे मधुमेहाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे, तर ती स्थूलता टाळली पाहिजे. ते एक गोष्ट. आहार, ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे, आपण अतिरेकी पद्धतीनं खातो, ही सत्य भूमिका आहे या भारतातली. आहे म्हणून खायचं. रिसेप्शनमध्ये 40 गोष्टी ठेवल्यात म्हणून 40च्या 40 टेस्ट करायच्या का? 5-6 आईस्क्रीम आहेत म्हणून प्रत्येक आईस्क्रीम खायची का? हा प्रश्न स्वतःशी करायला पाहिजे. गरज असताना खाणे, इथपासून आपण उपलब्ध आहे म्हणून खातोय अशापर्यंत चाललं आहे. मॅकडोनाल्ड त्यानेच वाढलं आहे, वडापाव त्यानेच वाढलं आहे, येवले चहा, तेवले चहा, मेवले चहा, काय चाललं आहे काय? उपलब्ध म्हणून खाणे, वेळ जात नाही म्हणून खाणे, वेळ जात नाही म्हणून पिणे, साखरेचं सेवन, गुळाचं सेवन हे टाळलं पाहिजे. व्यायाम व्यवस्था विसरलीत लोक, व्यायाम व्यवस्था विसरलीत लोक. घरात योगासन किती लोक करतात, सूर्यनमस्कार किती लोक करतात, PTचा व्यायाम आपण 7वी-8वीपर्यंत करतो, तदनंतर NCCमध्ये ते विसरून जातो. व्यायाम बंद होतो करिअर सुरू झालं की. करिअरमध्ये फक्त पैसा मिळवणे, पदं मिळवणे, वर उंच जाणे हा चालू भाग आहे. हे सगळं टाळलं पाहिजे आणि त्याकडे, व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतःसाठी अर्धा तास, 1 तास काढलाच पाहिजे. मग ते चालणं म्हणा, घरात सायकलिंग. माझ्या IT मित्रांना पुण्यातला मी सांगतो की IT वर तुम्ही काम करता, लॅपटॉपवर काम करता, त्याही सायकलवर काम करा. म्हणजे स्टॅटिक सायकल असते, ती प्रत्येक लिव्हिंग रूममध्ये असावी, TV समोर, किंवा स्वतःच्या वर्क प्लेसमध्ये लॅपटॉपला ती कनेक्ट, लॅपटॉप समोर आणि खाली सायकलिंग चालू, असा व्यायाम झाला पाहिजे. काहीतरी करून माणसाने ॲक्टिव्हिटी वाढवली पाहिजे, फिजिकल ॲक्टिव्हिटी. बिकॉज सिटिंग इज न्यू स्मोकिंग. बसून राहणं हे स्मोकिंगपेक्षा जास्त घातक आहे. पुढे. ब्युटिफुल सई सर. माझा पुढला प्रश्न तुमच्यासाठी आहे की डायबिटीज कायमची बरी होऊ शकते का? व्हेरी गुड.
प्रत्येक मधुमेहाला वाटतं की मी या मधुमेहामधनं सुटेन कसा, प्रत्येकाला वाटतं. टाईप 2 डायबिटीजबद्दल आपण विशेषतः बोलूया. टाईप 1 डायबिटीस रिव्हर्स होऊ शकत नाही, हे पहिलं वाक्य. टाईप 2 डायबिटीसमध्ये जर आपण वजन कमी करू शकलो तर मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो. अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या ट्रेसी ब्राउनने त्यांचं इन्सुलिन, त्यांच्या गोळ्या औषधाच्या कमी केल्यात. आपल्या इथे सुद्धा कित्येक वेगवेगळे डाएट आहेत. जैनिझममध्ये, बुद्धिझममध्ये 2 वेळा खाणं आहे एवढंच सांगितलं आहे. मध्ये मध्ये चहा, मध्ये मध्ये स्नॅक्स असं नाही आहे, ज्याला ब्यासना म्हणतात. किंवा इंटरमिटंट फास्टिंग असा एक शब्द सगळ्यांनी ऐकला आहे. दीक्षित डाएट ऐकलं आहे. तर हे डाएटकडे लक्ष दिलं पाहिजे. गरज असेल तरच शरीराला खायचं, उपलब्ध आहे म्हणून खायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि चालत राहायचं. वाहनाचा त्याग करा, हा सोपा व्यायाम मी तुम्हाला निरोप देऊ इच्छितो की मधुमेह अशा पद्धतीनं टाळता येऊ शकतो. औषधं कमी करता येऊ शकतात, इन्सुलिनचे डोसेस कमी करता येऊ शकतात. थँक्यू सर. खूप महत्त्वाची अशी माहिती आपल्याला सरांकडून मिळाली आहे. डॉक्टर संजय गांधी सर आहेत पुण्याहून आपल्यासोबत, ज्यांनी खूप छान अशी माहिती दिली आहे. नक्कीच आमच्या दर्शकांना त्याचा फायदा होणार. डायबिटीजबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि तिला कशा पद्धतीने तुम्ही कंट्रोल करू शकता यासाठी तुम्ही लॉग इन करा आमच्या फेसबुक पेजवर डायबिटीजवर चर्चा. सोबतच आम्ही उपलब्ध आहोत यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर. भेटूयात लवकरच एका नवीन सिरीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार.